महाराष्ट्रात बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र खोटे कागद डॉक्युमेंटच्या आधारावर देण्याचं खूप मोठं कारस्थान देवेंद्र फडणवीस सरकारने उघडकीस आणलं आहे. गेल्या काही महिन्यात 3 लाख असे फर्जी जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. आणि त्याचा भाग म्हणून एक असं लक्षात आलं की काही ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा जो पासवर्ड तो हॅक करण्यात आला. ती एक मोठी टोळी आहे जी सध्या उत्तर भारत बिहार मधून ऑपरेट करते. त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. 11 लोकांची अटक झालेली आहे. त्यांनी महाराष्ट्रातले अनेक गावांचे टर्मिनल हॅक केले आहे. आतापर्यंत 7 गावाचा FIR झालेल्या आहेत आणि 67,000 असे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. आज सांगली जिल्ह्यात 2 गावात मी भेट घेत आहे. अधिकाऱ्यांची चर्चा करतोय. माझ्या मनातले चर्चा चालूच होते. याच्या संबंधी वरिष्ठ अधिकारी आले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी ऑडिट स्पेशल इन्स्पेक्शन ऑडिट सुरू केलं आहे. एका बाजूला तहसीलदार निबंधक यांनी दिलेले खोटे जन्म प्रमाणपत्र आणि दुसऱ्या बाजूला असं सिस्टम हॅक झालेली आहे. त्या दोन्हीवर करेक्शन सुरू आहे. स्पेसिफिक उरण ईश्वरपूर नाटपाडीमध्ये तुम्हाला काय आढळलं आहे म्हणून आजला दौरा मला आणि ईश्वरपूरमध्ये काय आता ज्याला आपण असाधारण म्हणजे ॲबनॉर्मल, तर काही माहिती ॲबनॉर्मल मिळाली उत्तर त्यामुळे मी आज इथे आलो आहे. ते ॲबनॉर्मॅलिटी मी त्यांच्याजवळ स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की आता आम्ही दुरुस्ती करू आणि दुरुस्ती करून आम्हाला एक 10-15 दिवसात आम्ही पूर्ण हे झाल्यावर ॲबनॉर्मॅलिटी मान्य झालेले आहेत. त्यात अर्धे टाकले आहेत, अर्धे टाकले नाही आहेत. तर त्या पुढच्या 15 दिवसात ते दुरुस्ती करून मग त्यानंतर त्यांचा रिपोर्ट आल्यावर पाहू. हे संगणमतानं सगळं केलेलं आहे का टेक्निकल? एक गोष्ट अशी आहे की ते त्यांनी माझं ऑब्झर्वेशन मध्ये ॲबनॉर्मॅलिटी मान्य केलं. आता ते चेक करतायत. भीती कशी असते मी तुम्हाला सांगतो. नंदुरबार मध्ये जे सिस्टम प्रमाणे जन्माच्या नोंदी जुन्या घेतल्या गेल्या त्या तिथल्या इन्चार्जला इन्स्पेक्शन साठी पाठवल्यानंतर 11 ते 20 1120 नंतर त्या गावात कधी त्यांचा काही अर्ज नाही, जन्म प्रमाणपत्र नाही, काही नाही असे नाव नोंदवण्यात आले होते. त्याच्यावर आता FIR दाखल झाला. तर इथे आता ते चेक करतायत. ते रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहत. राजकीय काय विचारू का नको? रोहित पवारांच्याकडनं ज्या पद्धतीने विमान अपघाताचे आरोप करण्यात येत आहे याकडे कसं बघताय? आणि आज रोहित पवारांनी राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकार सांगितलेला की सरकार यामध्ये दखल घेत नाही. काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या आहे की गेल्या काही वर्षात DGCA आणि त्यांनी अधिक जागरूकता दाखवण्याची सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षात खासगी हेलिकॉप्टर विमान वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. तिथेही शिस्त आणायची गरज आहे. एक गोष्ट आहे अपघात त्रुटीमुळे होते. बेजबाबदारी बेदरकारपणामुळे पण होत असतो. त्याची इन्क्वायरी आता शासनाचा ज्या उत्कृष्ट एजन्सी जबाबदार आहे ते सुरू करत आहे. तर बेदरकारपणामध्ये जो जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होणार. पण 1 महिना झालं तरी अजून तपासात काहीच प्रगती नाही असे अनेकांना वाटत आहे. कोणाला वाटत नाही. असं आहे की एकदा आपण जबाबदार एजन्सीला काम दिलं त्यानंतर परत आपण घाई करायला गेलो आणि मग त्यात त्रुटी राहिली तर ते करतायत चौकशी. त्यांची प्रगती चालू आहे. मुद्दा जो एक स्पष्ट करू इच्छितो, एक असतो अपघात ते समोरच्या त्या चुकीमुळे पण होत असतो. तर यात जर ह्युमन एरर असेल तेही समोर येणार. दुसरं जे असते ज्याला बेदरकारपणा म्हणो, स्वार्थीपणा म्हणो, ज्याच्यामुळे जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जात नाही, घेतली गेली नव्हती,
तर त्यासाठी जो जबाबदार असेल जो कोणी त्याच्यावर पण कारवाई होणार. मी तुम्हाला सिमिलर उदाहरण देतोय इंडिगोचं, की सरकारने नवीन नियम बनवले होते पण त्यांनी बदलले नव्हतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं की डिसेंबर मध्ये किती मोठा घोळ झाला. तर त्याच्यावर पेनल्टी लावली, 10% त्याचे विमान कट केले. तर यात पण जर त्या विमान ज्या अधिकाऱ्यांनी त्या कंपनीचा काळजी घेतली पाहिजे ती घेतली नसेल तर त्यांच्यावर पण कारवाई होणार. अ,